मला जे काही माहित होतं आणि जेवढं काही माहित होतं तेवढं सगळं मी तुम्हाला सांगितलंय। त्यामुळे त्याचं आता पुढे काय करायचं ते तुम्हीच ठरवा। तुझे सांगितलंस ते सगळं खरंच असेल अशीच अपेक्षा आहे अहिल्या। आपल्याला संपवण्याची शेवटची चाल नरसिंह खेळ असं त्याला वाटतंय, पण जोपर्यंत रेडकर पोलिसांच्या ताब्यात सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणात आपला काही संबंध नाहीये। रेडकर पोलिसांना सापडणार नाही याची काळजी जना घे। त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस आणि अमृतालाही टेन्शन देऊ नकोस। मी काय म्हणतो, माझ्या कामावर खुश आहेस ना तू? हा प्रश्न मला इतक्यात विचारू नकोस परशू। एक दोन कामं चांगली केलीस म्हणून लगेच खुश होणाऱ्यातला मी नाही। आता इथून पुढे तुला असंच वागत राहायचंय आणि मी सांगेन ती कामं करत राहायची। कशा आहात तुम्ही? सगळी व्यवस्था चोख आहे ना? मी अगदी छान आहे, व्यवस्था उत्तम आहे, चिंता करायचं काहीही कारण नाही। माफ करा साहेब मला, पण मी जर का सगळं खरं सांगितलं नसतं तर त्या परशुराम किल्लेदारानं जीव घेतला असता माझा। अत्यंत उलट्या काळजाचा माणूस आहे तो। आणि हॅलो आर्यन, मला तुला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता। येतो, नक्की येतो। इतके दिवस खूप सहन केले तुझी हुकुमशाही, पण आता तुझी गाठ माझ्याशी आहे। तुझ्या नवऱ्यानं जर अशा पद्धतीने आमची नाचक्की केली आहे तर त्याच्या नाकाचा शेंडा कशा पद्धतीने जमिनीला घासायचा हे मला चांगलंच ठाऊक आहे। ताबडतोब 25 पेट्या पोचवायच्या। अरे तिथं रे बाबा, ताज लँडसेंड। अरे हॉटेलचं नाव आहे ताज लँडसेंड, तिथं नेऊन पोचवायच्या। माझ्या नंतर बघू काय ते। हा हा, त्या अधिकाऱ्याला काय पाठवायचं तू पटवून घे। ठेवतो आता फोन। हा चल ठेव। दादा, त्या पातरकरचा भाऊ शासकीय अधिकाऱ्याला लाच द्यायला जाणार। वाकणेस हॅलो, अँटी करप्शन ब्युरोचे मेंदळे साहेब, आज मला आपणहून इथे भेटायला बोलवलंस? बरं वाटलं मला। तू सुरू केलेला तमाशा कुठेतरी थांबला पाहिजे ना? जानकी, मी तुला या आधीच सांगितलंय आणि आज परत सांगतो, या खेळाला सुरुवात झाली ती माझ्या मर्जीनं। या खेळाला रंग आला तो तुझ्या मूर्खपणामुळे। पण आता हा खेळ कधी संपणार हे ना मला माहितीये ना तुला। पण मला माहिती आहे, पुन्हा जर जानकीकडे डोळे वर करून जरी पाहिलंस ना तरी तुझ्याच घरासमोरून, तुझ्या घरातल्या माणसांसमोर नागड्याने धिंड काढीन तुझी। नाही मिनिट, खरं तर आत्ताही मी हेच करू शकत होतो। माझी अमृता तुझ्या नावाचं कुंकू लावते, नाहीतर ह्या तुझ्या 2 पायांवर घरी जायच्या लायकीचा ठेवला नसता तुला। आणि यापूर्वी त्याच्या कानाखाली आवाज काढून याची जाणीव करून दिली आहे मी याला। त्याच्याकडे काय बघतोयस? डोळे खाली। ठीक आहे, चले निघ।